नमस्कार. मी भरत वेदपाठक. माझ्या वेदवाणी चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे मॅड काऊ डिसीज. मॅड काऊ डिसीज हा फारसा चर्चेत नसलेला परंतु एक विचित्र असा आजार आहे. तो प्रामुख्याने गायांमध्ये सर्वात प्रथम ब्रिटनमध्ये लक्षात आला होता. आज त्याचा उल्लेख करण्याचं कारण असं की अमेरिकेने जेव्हा भारताविरोधात टॅरिफचं धोरण लागू केलं आहे, त्या टॅरिफच्या धोरणाच्या आड अमेरिकेची जी मागणी आहे त्यामध्ये त्यांची प्रमुख मागणी आहे की अमेरिकन कृषी उत्पादनांना भारतीय बाजारपेठामध्ये त्यांच्या मनासारख्या टॅरिफने प्रवेश मिळावा किंवा मुक्त प्रवेश मिळावा अशी अमेरिकेची मागणी आहे. पण यात दडलेल्या धोक्यांमध्ये केवळ कृषी उत्पादनांना किंवा कृषी क्षेत्राला फटका बसेल असं नाही, तर यामध्ये येणाऱ्या उत्पादनामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देखील त्यांना भारतामध्ये पाठवायचे आहेत. आणि यात सर्वात मोठा धोका दडलेला आहे. तो धोका आहे मॅड काऊ डिसीजचा, संभाव्य मॅड काऊ डिसीजचा. कारण अमेरिका त्यांच्या गायांना जो काही चारा देते त्याच्यामध्ये जी काही भुकटी खायला घालतात त्यामध्ये मांसाहार खायला घालतात. या मांसाहारामुळे त्यांच्या दुधाची स्निग्धता वाढते, गुणवत्ता सुधारते असा त्यांचा समज आहे. पण यापूर्वी ब्रिटनमध्ये असाच एक प्रयोग झाला होता. त्या प्रयोगामध्ये गायांना अशाच पद्धतीनं सुरुवातीला मांसाची भुकटी दुसऱ्या खाद्यपदार्थात मिसळून गुपचूपपणे गायांना खाऊ घातली गेली होती. त्याचा परिणाम असा झाला, हळूहळू या गाया मॅड काऊ डिसीजने आजारी पडू लागल्या. अर्थात हे लक्षात कसं आलं तर एका विशिष्ट कालावधीनंतर हा आहार दिल्या गेलेल्या गायांच्या वागण्यामध्ये बदल होऊ लागला. चालण्यात, पाहण्यात, समजण्यात, आकलनात, एकूणच गायांच्या या सगळ्या वर्तनामध्ये फरक पडू लागला. आणि हे दूध पिऊन ज्या लोकांनी हे दूध पिलं होतं त्यांच्यामध्ये देखील अशाच पद्धतीचे वर्तन बदल लक्षात येऊ लागले. ते स्वतःचं बोलणं, चालणं नियंत्रित करू शकत नव्हते. असा एक विचित्र प्रकार यातून लक्षात आला. याचा शोध घेतला असता याचा मूळ सोर्स सापडला तर ते दूध होतं. त्या दुधाचा सोर्स शोधण्याचा प्रयत्न केला तर त्या गायांमधून आलेलं होतं ज्यांनाही अशा पद्धतीनं मांसाहार दिला गेला होता. नंतर त्या गायांची तपासणी करण्यात आली, वैद्यकीय तपासणी. तर त्यात असं लक्षात आलं की त्या गायांचे मेंदू स्पॉन्जी झाले होते. मेंदूंना स्पंजसारखे छिद्रे पडलेली होती, सूक्ष्म रंध्र पडलेली होती आणि त्यामुळे त्या गायांच्या वर्तनामध्ये बदल झाला होता. त्यांचं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं होतं आणि तेच दूध पिल्याने माणसांनाही मॅड काऊ डिसीज सारखा आजार झाल्याचं लक्षात येऊ लागलं. या आजाराला त्यावेळी मॅड काऊ डिसीज असं नाव दिलं गेलं होतं. आता पुन्हा एकदा अमेरिकेमधून जे दूध येत आहे ते अमेरिकन लोक त्यांच्या गायांना अशाच पद्धतीचं मांसाहार खाऊ घालून दुधाची कथितरित्या गुणवत्ता वाढवून ती गुणवत्ता वाढलेलं दूध भारतामध्ये त्यांना पाठवायचं आहे. आता या बदलामध्ये मॅड काऊ डिसीज होतोय की नाही हे अजून स्पष्ट नसलं तरी कदाचित त्यांनी काही बदल करून त्या गायांना प्रोटीन्सची आणि इतर मिनरल्सची पूर्तता करण्यासाठी अशा पद्धतीनं गायांना मांसाहार दिलेला आहे आणि ते दूध आपल्या भारतामध्ये येणार असा त्यांचा प्रयत्न आहे, पाठवायचा असा त्यांचा प्रयत्न आहे. हे जर त्यात यशस्वी झाले तर न जाणो कदाचित भारतीयांना ते दूध सहन होणार नाही आणि भारतासमोरही मॅड काऊ डिसीज सारखा धोका होऊ शकतो. त्यामुळे अमेरिकन दूध जर भारतात आलं तर आपल्यासमोर काय धोका असेल हे सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. धन्यवाद.